बातमी आहे नागपुरातून. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागात 1,59,925 पदवीधर मतदारांची नोंद आहे. वर्धा जिल्ह्यात 14,670 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. मतदारांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तर मुंबईत 334 मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत. एमआयएम, सपा, राष्ट्रवादीकडून सर्वाधिक उमेदवार मुस्लिम आहेत. एमआयएम कडून 32 उमेदवार, सपाकडून 50 उमेदवार, राष्ट्रवादीत 23 उमेदवार, तर शिवसेनेत 10 उमेदवार आणि काँग्रेसमध्ये 33 उमेदवार आहेत. तर मुंबईत एकूण 334 मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत. तर पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. पुण्यात सर्व पक्षाकडून प्रचार शिगेला पोहोचलाय. तर मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांची शिवाजीनगर प्रचार सभा होणार आहे. तर अजित पवारांचे पुण्यात एकूण 3 रोड शो आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उमेदवाराच्या प्रचार रॅलीला आज भेट देणार आहेत. तर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राज ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तिन्ही दिग्गज नेते पुण्यात प्रचार सभेत सहभागी होणार आहेत. तर नागपुरात मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज झालंय. पालिका क्षेत्रात एकूण 24,83,112 मतदार आहेत. शहरातील 321 मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले. तर संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांची कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीसाठी 16,000 अधिकारी, कर्मचारी आणि 5,000 पोलीस तैनात करण्यात आलेत. तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत आता बिघडलेली आहे. जगदीप धनखड यांची प्रकृती खालावल्याने 2दा ते बेशुद्ध झाले होते. दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे अशी अधिकाऱ्यांची माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.